साबुदाणा न भिजवता न वाफवता मस्त असे पांढरे शुभ्र खुसखुशीत उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड बनवण्यासाठी मी येथे 2 कप म्हणजे 350 ग्रॅम साबुदाणा घेतला। या साबुदाण्यावरती 4 ते 5 चमचे पाणी ॲड केलं। यामुळे साबुदाणा हलकासा ओलसर होतो आणि चांगला आतपर्यंत भाजला जातो। आता हा साबुदाणा हलकासा कलर चेंज होईपर्यंत मंद गॅसवरती भाजून घेतला। त्यानंतर 1 किलो उकडलेले बटाटे किसणीवरती खिसून घेतले आणि साबुदाणा पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक दळून घेतला आणि हे साबुदाण्याचे पीठ मॅश केलेल्या बटाट्यामध्ये थोडं थोडं करून ॲड केलं। तसेच 1 चमचा कुटून घेतलेले जिरे, 1.5 चमचा मीठ ॲड केलं आणि हे सर्व चांगलं मळून घेतलं। त्यानंतर यामध्ये 10 ते 12 मिरच्यांची पेस्ट ॲड केली आणि परत एकदा चांगलं मळून घेतलं। 5 मिनिटं झाकण लावून ठेवलं। 5 मिनिटानंतर याचे गोळे बनवले आणि त्यानंतर एका प्लॅस्टिकच्या शीटला 1 थेंबभर तेल पुसून घेतलं आणि मस्त असे पातळ पापड लाटून घेतले। आता हे पापड मी घरामध्येच फॅन खाली 2 दिवस वाळवून घेतले आणि घरामध्ये चांगले वाळल्यानंतर 1 तास फक्त उन्हामध्ये वाळवून घेतले आणि हे आपले पापड तयार झाले। आता हे पापड तळल्यानंतर अगदी दुप्पट तिप्पट फुलतात आणि पांढरे शुभ्र खुसखुशीत होतात। या उपवासाच्या साबुदाणा बटाटा पापडाची परफेक्ट डिटेल टिप्स अँड ट्रिक्स सहित रेसिपी पाहण्यासाठी स्क्रीनवर आलेल्या त्रिकोणी बटनवर क्लिक करा। थँक्यू, बाय बाय।